Hello, good morning friends. We are going to learn the lesson World Heritage, the remaining part of the lesson World Heritage. First of all, I request all of you to see page number 76 and 77. This is our second video of the lesson World Heritage. First, I will read the first paragraph. Shortly thereafter, in 1965, a White House conference in the United States called for a World Heritage Trust to protect historic cultural sites but to also protect the world's significant natural and scenic sites. Finally, in 1968, the International Union for Conservation of Nature developed similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. Following the presentation of these goals, the Convention concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO's General Conference on November 16, 1972. विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड हेरिटेज या पाठाचा दुसरा भाग आज आपण पाहत आहोत. तर आता चला तर आपण या पहिल्या परिच्छेदाचा अनुवाद किंवा त्याचा अर्थ पाहूया. शॉर्टली देअर आफ्टर इन 1965 म्हणजे यानंतर लवकरच सन 1965 साली ए व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स कॉल्ड फॉर ए वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट म्हणजे अमेरिकेत एका व्हाईट हाऊस परिषदेत जागतिक वारसा विश्वस्त संस्था वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट ही एक संस्था आहे. वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट ही जागतिक वारसा विश्वस्त संस्था स्थापन करण्याची मागणी केली गेली. कशासाठी मागणी करण्यात गेली पहा पुढे. टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक कल्चरल साइट्स but to also protect the world's significant and natural scenic sites. तर अमेरिकेत एका व्हाईट हाऊस परिषदेमध्ये ही जागतिक वारसा विश्वस्त संस्था स्थापन करण्याची मागणी केली गेली की ज्या अंतर्गत की ज्या संस्थेद्वारे ऐतिहासिक स्थळाबरोबरच जगातील महत्त्वाच्या निसर्गरम्य स्थळांचेही संरक्षण करण्यात येईल किंवा संरक्षण करण्यात यावे. फायनली इन 1968 आणि अखेर 1968 साली द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर आणि काय झालं 1968 साली आंतरराष्ट्रीय निसर्ग संघ इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेने काही इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर डेव्हलप्ड सिमिलर गोल्स म्हणजे आंतरराष्ट्रीय निसर्ग रक्षक संघाने काही तत्सम उद्दिष्टे तयार केली अँड प्रेझेंटेड देम at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972 and presented them आणि ती सादर केली. कुठं सादर केली? at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. काही या संस्थेने काही तत्सम उद्दिष्टे तयार केली आणि 1972 मध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम येथील मानवी पर्यावरण विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत ती
सादर केली. फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ दीज गोल्स, म्हणजे या उद्दिष्टांचे सादरीकरण झाल्यानंतर द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज वॉज अडॉप्टेड by UNESCO's General Conference on November 16, 1972. आणि या उद्दिष्टांचं सादरीकरण झाल्यानंतर युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेने दिनांक 16 नोव्हेंबर 1972 या दिवशी जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षणाचा स्वीकार केला. लेट्स सी द नेक्स्ट पार्ट ऑफ द लेसन. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी द वर्ल्ड हेरिटेज कमिटी World Heritage Committee. Today, the World Heritage Committee is the main group responsible for establishing which sites will be listed as UNESCO World Heritage Site. The committee meets once a year and consists of representatives from 21 state parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. The state parties are then responsible for identifying and nominating new sites within their territory to be considered for inclusion on the World Heritage List. The World Heritage Committee म्हणजे जागतिक वारसा समिती. Today, the World Heritage Committee is the main group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Site. बघा, आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कोणती ठिकाणे समाविष्ट केली जावीत याचे प्रमुख अधिकार जागतिक वारसा समितीकडे आहेत. द कमिटी मीट्स वन्स ए इयर. या समितीची बैठक वर्षातून एकदा होते. मीट्स वन्स ए इयर अँड कन्सिस्ट्स ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम 21 स्टेट पार्टीज. आणि या समितीमध्ये 21 राज्य पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो. दॅट आर इलेक्टेड फॉर 6-year terms. यांची निवड किती दिवसासाठी असते, किती वर्षासाठी असते, तर या प्रतिनिधींची निवड 6 वर्षासाठी, 6 वर्षांच्या कालावधीसाठी असते. बाय द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली. यांची निवड कोण करतं? बाय द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली म्हणजे जागतिक वारसा केंद्राच्या सर्वसाधारण कायदे मंडळाकडून यांची निवड केली जाते. या समितीची बैठक वर्षातून एकदा होते. द कमिटी मीट्स वन्स ए इयर and consists of representatives from 21 state parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. या समितीची बैठक वर्षातून एकदा होते आणि त्यामध्ये जागतिक वारसा केंद्राच्या सर्वसाधारण कायदे मंडळाने म्हणजे वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली या संस्थेकडून 6 वर्षाच्या कालावधीसाठी या निवडलेल्या 21 राज्य पक्षांच्या प्रतिनिधींचा त्यात समावेश असतो. द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साइट्स
within their territory to be considered for inclusion on the World Heritage List. आपल्या प्रदेशातील नवीन स्थळे शोधून, आयडेंटिफाई म्हणजे शोधून, आपल्या प्रदेशातील नवीन स्थळे शोधून त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यासाठी विचार केला जावा, यासाठी नामांकन किंवा नामनिर्देशन करण्याची जबाबदारी या 21 राज्य पक्षांच्या प्रतिनिधीची असते. विद्यार्थी मित्रांनो, आज या दुसऱ्या व्हिडिओमध्ये जेवढा भाग आपल्याला घ्यायचा होता तेवढा आपण घेतलेला आहे. यानंतर आपण यावर काही ॲक्टिव्हिटी पाहूया. A2, A3 आणि A4 प्रश्नपत्रिकेत ज्याला आपण प्रश्न दुसऱ्यासाठी ज्या ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात त्या ॲक्टिव्हिटीचा यात समावेश असतो. बघा प्रश्न दुसरा A2 साठी मार्जिन क्वेश्चन म्हणून आपल्या या पान नंबर 76 वर सुद्धा तो दिलेला आहे. Why did a White House conference in the United States call for a World Heritage Trust? तर त्याचं उत्तर असं आहे पहिल्या परिच्छेदामध्ये, ए व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड नेशन्स कॉल्ड फॉर वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक कल्चरल साइट्स अँड ऑल्सो टू प्रोटेक्ट वर्ल्ड नॅचरल अँड सिनिक साइट्स. आता E3 साठी आपण ॲक्टिव्हिटी पाहूया. E3 हा व्होकॅब्युलरीशी रिलेटेड प्रश्न आहे. याच्यासाठी मेक नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स खालील शब्दांची नामे बनवा. त्यासाठी पहिला शब्द आहे प्रेझेंट आणि दुसरा शब्द दिलेला आहे प्रोटेक्ट. तर बघा प्रेझेंटचं नाव काय होईल? प्रेझेंटेशन, PRESENTATIO यात प्रेझेंटेशन. आणि प्रोटेक्टचं नाव काय होईल? प्रोटेक्शन, PROTECTIO यात प्रोटेक्शन. यानंतर आपण A4 साठी एक ॲक्टिव्हिटी पाहूया. रिराइट द सेंटेन्स by using not only but also and as well as. Not only but also and as well as. बघा दिलेलं वाक्य आपल्या या पाठ्यपुस्तकातीलच आहे. The state parties are responsible. The state parties are responsible for identifying and nominating new sites. पहिल्यांदा आपण या ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सो वापरून हे वाक्य कसं लिहिता येईल हे पाहूया. बघा उत्तर, द स्टेट पार्टीज. या ठिकाणी आपल्याला या दिलेल्या वाक्यामध्ये दोन वेगळे घटक जे आहेत ते सेपरेट करायचे. फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग. तर उत्तर असं होईल, द स्टेट पार्टीज are responsible. The state parties are responsible not only, पहिल्या घटका अगोदर not only for identifying दुसऱ्या घटका अगोदर but also
not only for identifying but also for nominating new sites. Let us see the sentence by using as well as. यानंतर आपण हेच वाक्य आपण as well as वापरून कशा पद्धतीने होईल पाहूया. The state parties are responsible for identifying as well as nominating new sites. पहा, नॉट ओनली बट ऑल्सो आपण वाक्य कसं झालंय या ठिकाणी फॉर आयडेंटिफाईंग आणि नॉमिनेटिंग हे दोन घटक आहेत. अँड आपल्याला या ठिकाणी ओमिट करायचं, ड्रॉप करायचं आहे. आणि पहिल्या घटका अगोदर नॉट ओनली आणि दुसऱ्या घटका अगोदर बट ऑल्सो. मग वाक्य असं, द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल not only for identifying but also for nominating new sites. आणि हे वाक्य, the state parties are responsible for identifying as well as nominating new sites. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी वर्ल्ड हेरिटेज या भागाचा, या पाठाचा दुसरा भाग या ठिकाणी संपवत आहोत. यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये तिसरा भाग पाहूया. वी विल स्टॉप हियर अँड जस्ट कंटिन्यू इन द नेक्स्ट व्हिडिओ द थर्ड पार्ट ऑफ द लेसन. थँक्यू.